मँगो असेल त्याच्या संदर्भात पण आपण चर्चा केली. काय असतं, कीड आणि रोग या दोन गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पुढे म्हणजे शेती करताना खूप त्रासदायक असतात आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या ह्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही राहत किंवा संभ्रम एक निर्माण होतो प्रत्येक वेळेस. ते कीड आणि रोगींचा एकात्मिक कीड व्यवस्थापन करून कशा पद्धतीनं आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून आपला उत्पादन खर्च कमी करायचा आणि उत्पादन वाढवायचं याच्यावरती जास्त भर असतो. की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल किंवा वेगवेगळे जे ट्रॅप्स असतील, फेरोमेन ट्रॅप्स असतील, चिकट सापळे असतील, कामगार सापळे असतील, यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने तो खर्च कमी करायचा कीड आणि रोगींवरचा. तर याचा एक मूळ उद्देश असा आहे की उत्पादन खर्च जर कमी झाला तर आपण आपलं उत्पादन वाढेल आणि दुसरं पर्यावरणाला सुद्धा हानी होणार नाही आणि आपल्या मानवी शरीराला सुद्धा हानी होणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मूळ उद्देश आहे आपल्या या शेतीशाळेचा. त्याच पद्धतीने आपण चालत गेलो. वेगवेगळ्या टाईपचे डेमॉन्स्ट्रेशन आपण त्याच्यामध्ये दिले. तुम्हाला कीटकनाशकांचे होणारे दुष्परिणाम त्याच्याबद्दल माहिती सांगितलं गेली. तरी आज सरते शेवटी जर कोणाला काही डाऊट असतील तर तुम्ही ते सुद्धा विचारू शकता. ते काय नेमकं काय असतं, बऱ्याचशा शेतकऱ्यांना संभ्रम झाला असेल कशाला देता येईल, काय गरज त्याची तितकी. तर याआधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे की फवारणी करताना किंवा कीटकनाशक फवारताना, बुरशीनाशक फवारताना जी घ्यावयाची काळजी असते ती आपण कशा पद्धतीने घ्यायची हा एक त्याचं एक उदाहरण आहे कीट वाटप. तर आपण आता इथे कीट वाटप करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला त्या कीटमधल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आणि त्याची गरज काय आहे ते सांगतो. ओके. कारण की छोटे छोटे रोग किंवा छोटे छोट्या ज्या किडी असतात त्या तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला भिंगाची आवश्यकता असते. म्हणून हा छोटा आपला भिंग इथे वापरतो. त्याचबरोबर वायर्स आणि छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यात पेन, पॅड आपण ऐसा केलेला आहे बघा, चित्र काढलेले आहेत. हा चित्र काढण्यासाठी ऐसा तुम्हाला प्रत्येक वेळेस करण्याची गरज नाही. ॲग्रो सिस्टीम जसं आपण शेतामध्ये जायचं, ऑब्झर्वेशन घ्यायचे, लिहायचे आणि त्यानंतर उतरवायचे चित्रामध्ये, प्रत्येक वेळेस करायची गरज नाही. ते शिकण्यासाठी होतं, ती एक पद्धत आहे. ॲग्रो इकोसिस्टीम ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो ती शिकण्यासाठी एक पद्धत आहे. डायरी पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असणं प्रत्येक वेळेस तुमच्याजवळ ह्या गोष्टी असतीलच असं नाही. जेणेकरून आता तुम्हाला जर ही किट दिली तर तुम्ही कमीत कमी ह्या किट जर ठेवली, फवारणीच्या वेळेस हे किट उचलली, घेऊन गेलो आपण, जे वाटतंय ते तुम्ही तिथे वापरू शकता. तर हा किट वाटण्याचा मुख्य उद्देश असा आहे की तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेणे. बरोबर. शेतीशाळेला हजार शेतकरी आहे, सगळ्यांनाच आहे. फॉर्मॅलिटी म्हणून एक NPSS ॲप आहे, नॅशनल पेस्ट सर्व्हेलन्स सिस्टीम. तुम्हाला दाखवतो मी. हे एक NPSS ॲप आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरनं NPSS जर टाईप केलं त्याला चार्जेस लागतात ना सर? काहीच. हे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे, आमच्या मिनिस्ट्रीचं आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे शेतकऱ्यांसाठी, चार्जेस अजिबात नाही. NPSS नॅशनल पेस्ट सर्व्हेलन्स सिस्टीम त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे. आणखीन डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामध्ये. आत्ता या गेल्या 15 ऑगस्टला लॉन्च झालेलं आहे. याच्यामध्ये काय आहे सांगतो तुम्हाला. तुम्ही जो प्रश्न म्हटला आहे ना, याच्यामध्ये फार्मरसाठी एक विंडो आहे स्पेशल, फार्मरसाठी, शेतकऱ्यांसाठी. याच्यामध्ये जर गेलो आपण तर आपल्याला तिथे ऑटोमॅटिक इथली लोकेशन येतं, लोकेशन चालू असतं. तर आपल्याला आपलं नाव टाकावं लागतं, मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि खाली डेट वगैरे टाकून सिलेक्ट क्रॉप म्हणून येतं. सध्या हे इंग्लिशमध्ये आहे, पण येणाऱ्या 2-4 महिन्यात का होईना ते आपल्याला रिजनल लँग्वेजमध्ये होऊन जाईल तयार.
हां मराठीमध्ये येऊन जाईल. याच्यामध्ये आता जवळपास एक 15 ते 20 पिकं आहेत महत्त्वाची, 15 ते 20, ज्याच्यामध्ये भात पीकसुद्धा आहे, टोमॅटोसुद्धा आहे, भुईमुग नाही आहे याच्यामध्ये कारण की मायनर क्रॉप आहे. मका आहे, मँगो आहे, म्हणजे आपल्या महत्त्वाचे जे पिकं आहेत ते आहेत त्याच्यामध्ये. ते जर सिलेक्ट केलं तुम्ही, सोयाबीन पण आहे. जर राईस सिलेक्ट केला तर राईसच्या खाली कीटक आणि रोग असे दोन भाग आहेत. आपल्याला कीटक असेल तर कीटक किंवा रोग असेल तर रोग. जर कीटक असेल तर कीटक सिलेक्ट करायचं, त्याच्या खाली कोणता कीटक ते सिलेक्ट करायचं आणि त्याच्यावरती इन्सिडन्स किती आहे, लो, मीडियम, हाय, याच्यानुसार ते तुम्हाला उपाययोजना सांगेल की तुम्हाला काय करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कीटक कसे ओळखू आम्ही किंवा रोग कसे ओळखू, बरोबर, हा प्रश्न आहे ना. याच ॲपमध्ये सुरुवातीला पेस्ट आयडेंटिफिकेशन, जे भिंगाचं चित्र दिसतंय ना, पेस्ट आयडेंटिफिकेशन हा एक विंडो दिलेला आहे. त्याच्यावरती जर तुम्ही फोटो जर अपलोड केला त्या रोगाचा किंवा त्या किडीचा, तर तुम्हाला त्याची इत्थंभूत माहिती येईल किडीची, रोगीची. डिजिटलायझेशन झालेलं आहे बऱ्यापैकी. जर तुम्ही आजीबाईचा बटवा म्हणताय ते NPSS ॲप, त्याच्याबद्दल मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे, परत एक वेळा तुम्हाला सांगतो. तर हे ॲप तुम्ही इथे वापरू शकता. सध्या याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्या रिजनल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये सध्या नाही आहे. चांगलं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट चालू आहे याच्यामध्ये. आधी याच्यात फक्त 5 क्रॉप होते, आज 20 क्रॉप आहेत, वाढत आहे ते. सर तुम्ही केव्हापासून वापरताय ते? हे 15 ऑगस्टपासून लॉन्च झालेलं आहे. 15 ऑगस्ट का? हां, मागच्या 15 ऑगस्टपासून. मी पण एक असं घेतलं होतं, पण त्याला ना ते महिन्यानंतर प्रायव्हेट असेल, ते प्रायव्हेट चार्जेस लागायचं. हां, ते प्रायव्हेट ॲप्लिकेशन त्याला पैसे द्यावं लागतात. हे गव्हर्नमेंटचा याला पैसे द्यायची गरज नाही. आणि हे येणाऱ्या 6 महिन्यात एवढा चांगला अपडेट होईल की त्या प्रायव्हेटांना सुद्धा मागं पाडेल आणि फार्मरसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि याच्यात एक क्वालिटेटिव्ह फार्मरसाठी आणि क्वांटिटेटिव्ह जे आहे ते आमच्यासाठी आहे, जे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऑब्झर्वेशन घेतो त्यांच्यासाठी आहे. स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला सुद्धा आम्ही काही युजर आय डी दिलेले आहेत आणि KVKला युजर आय डी दिलेले आहेत. ते त्यांच्यासाठी आहे, ते ऑब्झर्वेशन फिट करण्यासाठी. पण तुम्हाला कोणत्या किडीची, कोणत्या रोगाची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथनं फार्मर विंडोमधनं मिळून जाईल. तर तुम्ही वापरू शकता. यंग जनरेशन आहे, मोबाईल आहे यांच्याकडे, आणि ज्यांना मोबाईल वापरता येत नाही किंवा हँडल करता येत नाही ते त्यांच्याजवळ तेवढा कन्वे करू शकतो. कारण की हा जो डाटा आहे वेगवेगळ्या किडींचा, वेगवेगळ्या रोगांचा, हा एका पुस्तकामध्ये मावणार असा नाही. आणि सिच्युएशन खूप वेगवेगळ्या असतात. जसं आता तुमच्याच गावातली सिच्युएशन सांगतो मी. चिलीच्या प्लॉटमध्ये आम्ही गेलो मागे, तर तिथे ना कीड ना रोग, पण त्या प्लॉटला काय झालंय समजायला मार्ग नाही. त्यांचे पानं असे लांबलेले आहेत, दादांचा प्लॉट आहे हां, तर पानं अशी लांबट झालेली आहे. त्याचं एक कन्क्ल्युजन असं आम्ही काढलं की ज्या वेगवेगळ्या कीटकनाशके किंवा औषधी आपण वापरतो, एकत्रित वापरतो ना, त्यांचा जो दुष्परिणाम असतो तो अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो. कारण की कोणताच कीड नाही आहे त्याच्यावरती, कोणताच रोग नाही आहे, तर मग हे आहे काय, त्याला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर असंही म्हणू शकतो. किंवा जो वेगवेगळे केमिकल एकत्र करून जेव्हा आपण वापरतो त्याचा एक वेगळाच असर त्या पिकावरती होतो. तर अशा पद्धतीनं सुद्धा. आणि ते जर तुम्ही ॲपमध्ये जरी टाकलं ना तर इथे काहीच नाही येणार त्याच्यामध्ये, कारण की तो कीड नाही आहे, तो रोग नाही आहे. तर सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही वेगवेगळे कीटकनाशक सुद्धा एकत्र करून वापरू नका. त्याचे परिणाम काय होतील काही सांगता नाही. सध्या ह्या परिसरामध्ये वांगे म्हणा, टमाटे म्हणा, कोणते हे सुकवा हा रोगाचा जास्त बरोबर. सुकव्यासाठी होतो का? सुकव्यासाठी 2 कारणं असतात. एक बुरशीमुळे होतो आणि एक जीवाणूमुळे होतो, ज्याला बॅक्टेरिया म्हणतो आपण, आणि एक फंगस, दोघांमुळे होतो. तर दोघांमुळे होणारे जे मगाशी आता तुम्ही येण्याआधी आमचं डिस्कशन त्याच गोष्टीवरती चालू आहे. दादांनी त्यांचं टोमॅटोचं सॅम्पल दिलं होतं मागच्या एका सेशनमध्ये. सरांनी, आमचे पॅथॉलॉजिस्ट आहेत सर, त्यांनी त्याचं आयसोलेशन केलं, त्याचं कशामुळे झालं आहे ते कळवलं आणि मग यांना सांगितलं की नेमकं कशामुळे होतं. एक बुरशीमुळे होतं आणि एक जीवाणूमुळे होतं. बुरशीमुळे होणारा रोग जो आहे तो झाडाचा जो खोड असतं, जसं आता टोमॅटोचं जे खोड असेल त्याच्यामध्ये काळी रेष असते, 1-2 काळ्या रेष असतात, बुरशीमुळे होणार असते. आणि जीवाणूजन्य कशामुळे होतं, तर जीवाणूजन्य ओळखण्यासाठी थोडंसं लॅबचा मदत किंवा एक थोडी वेगळी टेक्निक आहे की पाण्यामध्ये आपल्याला ते खोड टाकायचं असतं तिरपट कापून, आणि त्याच्यामध्ये जर अर्ध्या तासा 1 तासामध्ये जर असा एक पांढरा द्रव येत असेल तर तो जीवाणूमुळे होतो. हे 2 झाले. दोन्हीसाठी जसं बुरशीसाठी आपण ट्रायकोडर्मा वापरायचा असतो शेतामध्ये, आणि जीवाणूसाठी सुडोमोनास वापरायचा असतो. हे दोन्ही जैविक आहे.
जे सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा सांगितलं ना, हे जैविक बुरशी आहेत की ज्या आपण या 2 बुरशींसाठी सुक्यासाठी वापरतो. तर त्या आपल्याला सुरुवातीपासून याचा वापर करायचा असतो शेतामध्ये. तर त्याच्यामुळे काय होतं, जर जीवाणूमुळे जर सुकवा होत असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही एखादं बुरशीजन्य बुरशीनाशक वापरत असाल तर काही फायदा नाही ना त्याचा. तर ओळख करून घेणं हे महत्त्वाचे आहे. तर बाकी या ज्या पिकांमध्ये ह्या 2 गोष्टी सुकव्यासाठी असतात. तर मला असं म्हणायचं की तुम्ही सुरुवातीपासून सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा ह्या दोन्ही गोष्टी वापरायला सुरुवात करा. आणि विशेष करून त्या जास्त महाग नाही आहेत. जर तुम्ही कीटकनाशक आणायला गेले, बुरशीनाशक आणायला गेले तर त्या दराने खूप महाग असतात, किमतीने खूप महाग असतात. त्याच्या तुलनेत ह्या खूप स्वस्त आहेत. 150 ते 200 रुपये किलोमध्ये तुम्हाला ते मार्केटमध्ये मिळून जाते. सगळ्याच दुकानात मिश्रित खत वापरायला सांगत आहेत. कॅल्शियम घ्या, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम घ्या, ते मिक्स टाका. तर सडनली ना जे लाल मातीचे त्याला 100% सुकवा येणार मिश्रित खत वापरायला. मध्ये किती फॉस्फरस, किती नायट्रोजन, किती युरिया आहे, नायट्रोजन आहे, ते त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह करून ते बरोबर 10-26-26 हा फॉर्म्युला तयार केला. पण तो आपण घरी नाही तयार करू शकत ना. करायचं IPM, मी जेव्हा म्हणेल ना IPM आपल्याला क्लॅप करायची आहे तेव्हा काय करायचं, IPM ही एक, परत IPM 2, IPM 3. ओके, 3 सेट. तर करायचं आपण IPM ही क्लॅप आपण आपल्या सर्वांसाठी, सरपंच साहेबांसाठी, ग्रामपंचायत सदस्यांसाठी, मान्यवरांसाठी, सगळ्यांसाठी ही IPM क्लॅप आता इथे करतोय. IPM क्लॅपचा अर्थ काय, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, एकात्मिक कीड व्यवस्थापन. ओके, तर आपल्याला इथे आता IPM क्लॅप करायची आहे. 1, 2, 3 स्टार्ट. धन्यवाद. आपण क्लॅप करतो तेव्हा एक वेगळी एनर्जी आपल्या शरीरामध्ये संचारते आणि एक स्फूर्ती येते आपल्या शरीरामध्ये की कुठे लोक जमू शकतात अशा पद्धतीने. मग मी धरला आग्रह की आम्ही तीन चार जण असताना त्याच्यामध्ये मी आग्रह धरला की आमचे लोक ॲक्टिव्ह आहेत, आमच्या इथं देण्याची गरज आहे. मग त्यामुळे आपलं गाव निवडलं गेलं त्यामुळे आणि त्या गाव निवडलं आणि त्याबद्दल तुम्ही एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या सगळ्याजण वेळेवर उपस्थित राहिले. सगळे आपली शेतीशाळा तुम्ही 6 आठवडे कंप्लीट केली, त्याबद्दल मी खरं तुमचे आभार मानते. आणि सरांनी पण ते कंटिन्यू केलं त्याबद्दल पण त्यांचे आभार मानते. आणि सगळ्यात प्रथम आपले जे जिल्हा साहेब आहे आपले वाघ साहेब, माडके साहेब यांचे सुद्धा आभार मानते की त्यांनी आपलं गाव निवडायला त्यांना मदत केली आणि आपलं गाव पुढे नेलं. आणि सर्व आपले शेतकरी बांधवांचे आभार मानते की तुम्ही उपस्थित राहिलात, पूर्ण केलं. आणि आता आपल्या डिपार्टमेंटच्या योजनांबद्दल थोडीफार सांगते माहिती की आपल्या योजना चालू आहेत. यामध्ये ॲग्रीस्टॅट सगळ्यात महत्त्वाची योजना आता सध्या तुम्हाला 31 मार्चच्या सगळं शेतकरी जे आहेत त्यांना सगळ्यांना आपली शेतकरी कार्डची नोंदणी घेणं गरजेचं आहे. यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे झालेले आहेत नोंदणी, पण एका खात्यामध्ये बऱ्यापैकी त्यांच्या बहिणींचे बाहेरचे जे बाहेरगावी राहतात त्यांचे नाव आहे. तर तुम्ही त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करून सांगा की तुमचं ॲग्रीस्टॅटची नोंदणी करून घ्या. सेतूमध्ये जाऊन तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटात ती नोंदणी होत असते. तर तुम्ही ते करून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये ते झालं नाही तर तुमच्या पुढच्या ज्या योजना आहे ते भेटणार नाही. यामध्ये बऱ्यापैकी योजना शासन आता तुम्हाला एका कार्डवरती सगळ्या योजना तुम्हाला मिळणार आहे. तुमचा तो नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सगळं तुमचं इतंभूत माहिती तुमची सुद्धा शासनाला राहील. आणि तुम्हाला जे योजना आहे त्यामध्ये पहिल्यांदा विचारलं जाईल तर तुमचं शेतकरी कार्ड, तुम्ही शेतकरी आहात तर तुमच्याकडे शेतकरी कार्ड आहे की नाही. तर तुम्ही तुमच्या नावात जर जमीन असेल तर तुम्ही तुमचं शेतकरी कार्ड काढून घेणं खूपच गरजेचं आहे. दुसरी यांत्रिकरण योजना आहे महाडीबीटी. त्यामध्ये बऱ्यापैकी लाभार्थ्यांनी आपल्या इथं निवड झालेली आहे. काहींचं कागदपत्र पण अपलोड केलेले आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर, रोटावेटर, भात कापणी यंत्र, त्याच्यानंतर मळणी यंत्र, मोटर, इलेक्ट्रिक मोटर, त्याच्यानंतर डिझेल इंजिन, असे बऱ्यापैकी जे आपल्या शेती उपयोगी जे अवजारे असतात ते तुम्हाला शासनातर्फे 50% अनुदानावर मिळत असतात. तर तुम्ही त्याचा पहिले सेतूमध्ये अर्ज करायचा असतो आणि अर्ज केल्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने तुम्हाला त्याची तुमची सोडत होऊन तुमचे त्याच्यामध्ये नाव येत असतं आणि मग तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा असतो. आणि तिसरी योजना MREGS तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आपल्या इथं बऱ्यापैकी जवळजवळ 20 हेक्टर ह्या वर्षामध्ये लागवड झालेली आहे. हायस्ट लागवड आपल्या तालुक्यामध्ये
मोगरे गावाची झालेली आहे. 23 लाभार्थी टोटल आपल्या इथे. त्याच्यातलं एक जणाचं पुढे कॉलम 22 टोटल लाभार्थी आहे. त्यामध्ये आपल्या साधारणतः 16-16.5 हेक्टर लागवड झालेली आहे आपल्या इथे. तर त्याचं पण आपल्याला सर्टिफिकेट येणारच आहे पुढे, कारण की तालुक्यामध्ये सगळ्यात हायस्ट लागवड आपल्या इथे झालेली आहे. तर अजून सुद्धा जर तुम्हाला रोजगार हमीची नावं द्यायची असेल तर तुम्ही दीपककडे देऊ शकता. त्यामध्ये बांधावरती फळबाग आणि शेतामध्ये फळबाग लागवड आहे. तर बांधावरती जर करायची असेल तर तुम्ही 10 बाय 10 मीटर साधारण 33 फुटावरती आंबा लागवड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शासकीय अनुदान 3 वर्षामध्ये 38,000 रुपये तुम्हाला त्याचं शासकीय अनुदान मिळत असतं. ते 3 वर्षामध्ये मिळत असतं. त्यामध्ये कुशल म्हणजे तुमचे मजुरीचे पैसे वेगळे असतात आणि तुमचे जे तुम्ही रोपं घेतात विकत त्याचे पैसे वेगळे असतात. असं 3 वर्षामध्ये तुम्हाला अनुदान टप्प्याटप्प्याने मिळत असतं. पहिले 50%, नंतर 25%, नंतर 25%, अशा प्रकारे मिळत असतं. जर तुम्हाला कोणाला राहिलं असेल तर तुम्ही इथून पुढे दीपकडे नावं देऊन आपण पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला लाभ देऊ शकतो. सर्पदंश झाला, उंचावरून पडून, पाण्यात बुडून, विजेचा झटका लागून, वीज पडून जे अपघाती मृत्यू होतो आपल्या शेतकऱ्याचा, त्याच्यासाठी शासनाकडून शेतकऱ्याला 2,000 रुपये अनुदान मिळत असते. जर तुमचं एक हात, एक पाय, एक डोळा किंवा एखादा अवयव निकामी झाला त्याच्यासाठी 1,00,000 रुपये अनुदान आहे. त्याच्यामध्ये तुमचं फेरफार नोंद, तुमचं 7/12, खाते उतारा, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, समजा तुम्ही ते जे ज्याच्यावरती तो अपघात झालाय ते नसले तर त्यांच्या वारसांना त्यांचे वारसांचे कागदपत्र, तुमच्या नोंदी 7/12वरच्या त्या सगळ्या कागदपत्र जमा करून तुम्ही ऑफिसला जमा करून तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं त्याचं तुमचं जर झालं एखादं असं काही घटना घडली तर तुम्ही साधारणतः 30 दिवसाच्या आत ऑफिसला त्याचं कळवायचं आहे की आमच्या इथं असं असं झालेलं आहे. अपघातच सांगते हां, म्हणजे कोणी आजारी पडून हृदयविकाराचं झटका असं चालत नाही. त्यामध्ये अपघात म्हणजे रस्त्याने चालताना गाडीमध्ये किंवा रेल्वेचा अपघात असं काही झालेलं असेल तरच तुम्हाला त्याचं अनुदान मिळत असतं. तुमच्या आसपास जर झालं असेल तर त्याचं 1 महिन्याच्या आत तुम्ही कल्पना द्यायची आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर आपण करून घेऊ. त्याला सरांचं आणि सर्व शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी खूप आभार मानतो की असा एखादा शासनाने कार्यक्रम घेतला आणि तो कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदा जितका यशस्वी होता किंवा तुमच्या सर्वांच्या हाजेरीने तो खऱ्या अर्थानं पुरा होतो. तंत्रशाळा या ठिकाणी आपण जे केली यामध्ये आपण भुईमुगाचं पीक घेतलं, कारण की भुईमुग आपल्याकडं प्रत्येक व्यक्ती करत असतो आणि प्रत्येक व्यक्ती करत असतो तर त्याला आपल्याला प्रत्येक वेळेस पारंपरिक पद्धतीनं करताना आता जगाचं ज्ञान आपल्याला अवलंबायचं आहे आणि जगाचं ज्ञान घेत असताना आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळेल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असते. आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं मॅडमच्या प्रयत्नाने या ठिकाणी आपल्याला भुईमुग तंत्रशाळा ही आयोजित झाली आणि ती आयोजित करत असताना आपल्याला या ठिकाणी कीट व्यवस्थापन असेल किंवा या कीटकांचा जो प्रादुर्भाव असेल यावरती आपल्याला खऱ्या अर्थानं काय हालचाली केल्या पाहिजे किंवा कोणत्या फवारणी औषधं केल्या पाहिजे याचं आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळालं. आणि हे ज्ञान करत असताना आता प्रत्येक वेळेस आपण भविष्यामध्ये कोणतंही पीक करत असताना आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळवून देणारं पीक आपण या ठिकाणी केलं पाहिजे किंवा सातत्यानं नगदी पिकेही आपण घेतली पाहिजे. पण या ठिकाणी आमचे पोपटजी नाडेकरे त्यांच्या एका अभंगातून मी तुम्हाला सांगतो की सावता माळी असे म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर झाला माझा आहे. त्यावेळेस आमच्या संतांनी म्हणजे आपल्या संतांनी असं सांगितलं की कांदा मुळा भाजी अत्यंत कमी पैशामध्ये चालणारी पिके, पण त्यांच्यातून मिळणारा नफा सर्वात जास्त. पुढे गेले तुम्ही लसूण मिरची कोथिंबीर, तुम्ही लसूण घ्या, मिरची घ्या, कोथिंबीर घ्या, एकदम कमी खर्चामध्ये त्याच्यावर कीटक असेल किंवा किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. अवघा झाला माझा हरी. आता हरी म्हणजे पैसा, पैसा जिथं तोच हरी. ज्यावेळेस तुम्ही असे कमी खर्चाची पिकं घ्याल त्याच्यातून तुमचं उत्पन्न वाढेल. असं वेगवेगळं आपण तंत्रज्ञान या ठिकाणी घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. आता जर आपण प्रत्येक गोष्ट शासनाच्या भरोश्यावर राहिलो तर तेच आपल्याला चालणार नाही. कब आएंगे वो दिन जब गाय देगी चाय और भैंस देगी कॉफी. आता असे दिवस कधी येणार नाही की गाय चहा दे म्हैस कॉफी दे, म्हैशीने तरी कॉफी देतात तर माणसं भाऊ इथे कधी किती भरून आणले असे कॉफी. पण असे दिवस आपल्याला कधी येणार नाही. म्हणून आपण आपल्या मेहनतीवर आपल्या जिद्दीवरती चाला. आणि हेही करत असताना मी काल परवा नाशिक होतो. मॅडम आपल्याशी मला बोलायचं होतं. नाशिक होतो त्यावेळेस जिल्हा कृषी त्याला मी भेटायला गेलो, त्यांची भेट झाली नाही पण फोनवर आमचं बोलणं झालं. आणि बोलणं झाल्यावरती मी त्यांना असं सुचवलं की माझा भाग
या ठिकाणी पावसाचं प्रमाण जरी जास्त असलं तरी उन्हाळ्यामध्ये एकदम कोरडं पडून जाते आणि यामध्ये बराचसा भाग पडते. शेतकरी पेसा ग्रामपंचायती शेतकरी हालाकीची परिस्थिती या ठिकाणी आपण बांबू लागवडीचा विषय घेतला पाहिजे. बांबू लागवड मी याच्याकरता म्हटलं की विषय असा आहे की ते झाड जर तुम्ही लावलं तर त्याला तुम्ही पाणी घाला नका घालू, म्हणजे पाणी घातलंच पाहिजे पण कमी पाण्यामध्ये सुद्धा जगणार ते रोप आहे. आणि ते करत असताना ते जर केलं आणि बांबूचा तुम्ही जर वापर जर बघितला आज सर्रासपणे बांबू सगळीकडे. थोडक्यात सांगायचं एखादं मूळ जन्माला आलं तर त्याच्या झोळीपासून बांबू तो मोठं झालं विट्टी दांडू खेळेल बांबूनीच. तिथूनही पुढे जा तुम्ही घर बांधा हे कारण तिथूनही तुम्ही म्हातारे झाले तरी तुमच्या हातात काठी बांबूची, मेले तरी तिरडी बांबूचीच. म्हणजे हा एक तुम्हाला गमतीचा भाग सांगतो पण मार्केटमध्ये जर तुम्ही अजूनही गेला तर तुम्हाला बांबूची फार भात बांबूच्या याच्यामध्ये शिजवला जातो, त्याच्यामध्ये बिर्याणी बांबू ह्याच्यात होते. म्हणजे बांबूचं मार्केट आज चांगल्या पद्धतीमध्ये बांबू जर तुम्ही लावले आणि त्या बांबू लावत असताना आपण त्याच्याशी मला बोलणं करायचं का या ठिकाणी काही अनुदान असेल बांबूची किंवा योजना चालू आहे सर, पण त्याचा असा प्रॉब्लेम आहे की त्याचा बियाण्याचा प्रॉब्लेम आहे. बियाणे उपलब्ध नाही आहे. ते बियाणे आपल्याला साधारणतः विदर्भातून उपलब्ध करून मिळणार आहे. या वर्षात पण नाव पण तरी घेतलेले तरी आहे. मला असं वाटतंय की हा अभिनव उपक्रम आपण बांबूच्या लागवडीच्या संदर्भात विचार केला पाहिजे. कारण की आता इथं आनंदभाऊ असतील यांनी नागलीचा प्रयोग केलाय. असे वेगवेगळे प्रयोग आपण यशस्वी करतोय. तर बांबू अत्यंत काटक आपल्याकडे पडीक जमिनी आहेत, पडीक जमिनीत लावून दिलं तर आपल्याला तिथं पाहायला नाही लागणार पण आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं एक पीक बांबू आहे. आणि या बांबूच्या संदर्भात मी सातत्यानं मॅडम असतील किंवा जिल्हा कृषी असतील यांच्याशी मी संगनमत ठेवतो, त्यांच्याशी बोलणं करतो आणि तो कार्यक्रम किंवा ते लागवड आपण सर्वांनी करू. ज्यावेळेस तिकडनं फक्त त्यांचं यश येईल त्यावेळेस आपण त्यात लागू. पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आले, हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी केला. आणि मी मानकर सर असेल काशी सर असेल यांचंही गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामपंचायत वतीने आभार मानतो की आपण आपला वेळ दिला. असेच नवनवीन उपक्रम या ठिकाणी आपण आमच्या शेतकऱ्यांसाठी आणावे अशी मी आपणास विनंती करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि आभार मानतो. थांबतो. मित्र इन्सेक्ट नेट आहे हे आपण वेगवेगळ्या किडींच्या ऑब्झर्वेशनसाठी घेतो. जर दाट पिकांमध्ये आपल्याला किडी आणि ज्या मित्र किडी आहेत ते जर पाहायचे असतील तर कसे पाहायचे, जर आपण ही झिगझॅग पद्धतीनं जर पिकामध्ये फिरवली तर याच्यामध्ये मित्र किडी पण येतील आणि शत्रू किडी पण येतील. त्यानंतर मग आपण शांततेत याच्यामध्ये ओळख त्यांची करून त्या किडी कोणत्या आहेत कोणत्या नाही आहेत, किडी असतील तर त्याच्यावरती उपाययोजना काय करायच्या, मित्र किडी असतील तर आपल्याला कोणत्या उपाययोजना करायची गरज पडणार नाही. या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास त्या निरीक्षणानंतर करू शकतो. तर याचा वापर कसा करायचा, दाट पिकामध्ये असं झिगझॅग पद्धतीने असं समोर पुढे चालायचं. ऑटोमॅटिकली याच्यात ती मित्रकीट किंवा शत्रुकीट जमा होईल. लवकर आपल्याला दिसत नाही तर याच्यामध्ये अडकून पडतात. त्यांच्यासाठी बघायला घेते यांचाच आवाज जास्त. भाऊ